नाही असं वाटतं की पांडुरंगाला मला कवा कवा पाहू कवा कवा जाऊ की हो अशीच इच्छा आहे मी पांडुरंग असे लई तिच्यासारखे पोरं लोटून द्यायचे बडा बडा आम्ही म्हणायचं जा आम्हाला पांडुरंग नेते बरोबर थांबतच नाही बाबा खूप बाया म्हणत होता अरे थांबे पण ते पाय थांबतच नाही रामकृष्ण हरी मंडळी वारी पंढरीच्या या भागामध्ये आज आपण माळशी रस्ते वेळापूर या ठिकाणी जात होतो तर परत एकदा आपल्याला ती 80 वर्षाची आजी मिळालेली आहे आणि हिचा जो व्हिडिओ होता या आजीचा जवळपास माझ्या चॅनलवर 1 लाखच्या जवळजवळ व्ह्यूज गेले होते तर आजी तुम्ही भेटलात मला अजून एकदा मला माझा पांडुरंग माझी माऊली मला भेटलेली आहे तुम्ही याच्यावर काही प्रतिक्रिया तुमचा व्हिडिओ जवळपास 1 लाख जण लोकांना बघलाय बघला काय वाटत तुम्हाला चांगलं वाटायला आनंद वाटायला लोक म्हणत आहेत आजीच्या रूपामध्ये तुमच्या रूपामध्ये त्याला पांडुरंग दिसायला बऱ्याचशा कमेंट इतक्या कमेंट यायला जवळपास 1000-2000 कमेंट आल्यात की ही माऊली या माऊलीच्या रूपामध्येच आहे की नाही आम्हाला पांडुरंग दिसायला आताच म्हणलं मला पांडुरंगच दिसते तुला नाही धुळ्यामध्ये लोकांना पांडुरंग दिसायला आजी बरं मयामध्ये कुठला आहे बापू मलाच दिसायला पांडुरंग दिसायला पांडुरंग दिसायला आता कसं वाटायचं तुला जवळपास 1 लाख लोकांना व्हिडिओ बघला तुला गावात बी तुमची चर्चा चालू आहे आनंद वाटायला एकदा डबल एकदा आजी तू आता व्हिडिओ इतका फेमस झालता आणि ते डान्स तुमचं की आवड मला हिम्मत माझ्या पायाची आणि वारी पंढरी रायाची अजून म्हणते तेच म्हणतात काय डबल दुसरा माझ्या इटूच्या नादाला सांगा बिघडाय कोण कोण माझ्या इटूच्या नादाला सांगा बिघडाय कोण कोण नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई लहानपणी समाधी घेऊन सांगा बिघडे कोण कोण लहानपणी समाधी घेऊन सांगा बिघडे कोण कोण आणि माझ्या इथूच्या नादानं सांगा बिघडे कोण कोण आणि माझ्या इथूच्या नादानं सांगा बिघडे कोण कोण लहानपणी समाधी घेऊन सांगा बिघडे कोण कोण लहानपणी समाधी घेऊन सांगा बिघडे कोण कोण बिघडले तुकाराम बसले वैकुंठा जाऊन आणि सांगा बिघडे कोण कोण रे तुकाराम बसले वैकुंठा जाऊन आणि टाळीना घेऊन सांगा बिघडे कोण कोण आणि टाळीना घेऊन सांगा बिघडे कोण कोण माझ्या नादानं सांगा बिघडे कोण कोण पंढरीनाथ भगवान मी विचारच गेलता माय की आता वारी पंढरीची झाल्याच्या नंतर की नाही मी गिरगावला तुला भेटणारच होतो तर की नाही वारी मध्ये एकदा भेटायची इच्छा होती आज भेटलीस बस तर मंडळी अशी होती आमची 80 वर्षाची आमची माऊली आमची विठू माऊली माय माऊली तुम्ही बघू शकता आजही तिच्यामध्ये एवढीच एनर्जी आहे जवळपास तिने 35 किलोमीटरचा सासवडचा घाट चढला होता आणि आता पंढरपूर फक्त 45 किलोमीटर राहिले आणि ती ऊर्जा अजून तिच्यामध्ये आहे अजिबात नाही असं वाटतं की पांडुरंगाला मला कवा कवा पाहू
उठून कवा कवा जाऊ की हो अशीच इच्छा आहे माझी पांडुरंगाकडे. हा बरं नाही मला पांडुरंगाला वाटतं काय असं जाऊन लगे भेटून कवा कवा पाऊस वाटते हा एवढी ओढ आहे माझी एवढी एवढी पांडुरंगाची. लई लई वडवड 3:30ला उठून आंघोळीला जातो 3:30 ला उठून सकाळी सकाळी एवढ्या सकाळी आंघोळ्या. आंघोळीला नित्यनेमाने गेलो आम्ही 5 महिने 5 महिने नगर प्रदक्षिणा नगर प्रदक्षिणा केलेली आहे. आणि रोज दही टाइम दर्शन देवाचे अलंकार पाहिले या बाहेर आजच म्हणलं अरे वारी करायला बरं अलंकार पहा देवाचा कसा हिराचा उजेड पडते पांडुरंगाचा ते कशी घोंगडी आहे देवाची हे नजरेने एकदा पहा आपण एवढी वारी करतो एकदा तसं पहा आता बरं इच्छा असली ते अजून येईल कोणाला देव. तर मा यावर्षी तू आता मुख दर्शन करणार आहेस की पूर्ण दर्शन करणार आहेस? पूर्ण दर्शन करा. जवळपास 2 तास तू रांगेमध्ये लागून दर्शन करणार अरे बापू मंगळवेढ्याला बारीला गेलेली हो मी आणि चंद्रभागेत बुडायचं आणि बारीला येऊन उभं राहायचं तुझ्यासारखे पोलीस होते काय रंग लावायचे हाताला आणि मग रंग कशामुळे कोण आली की म्हातारी चुकून त्यासाठी आम्हाला खुणा करायचे मग आम्ही म्हणायचं आता आंघोळारी जा म्हणायचे चंद्रभागेला या मग चंद्रभागेतून आंघोळ करायची आणि बारीला या मग देवाचं दर्शन 3 रोजेपर्यंत उभंच राहायचं घ्यायचं. मंगळवेढा कुठं आहे? गोपाळपुऱ्याच्या पुढी आहे. गोपाळपुऱ्याच्या पुढी. मग तिथून पहिलं असे लई तुझ्यासारखे पोरं लोटून द्यायचे भडा आम्ही म्हणायचं जा आम्हाला पांडुरंग नेते बरोबर आता कोणाच्या पुढे जायचं आपण जसं पांडुरंग वाट दाखवून तशी आपण वाटेने चालत राहायचं कोणाला मागे लोटायचं नाही कोणाला ओढायचं नाही आपण आपलं चलत राहायचं. मी का लई दिवस झाले जवळपास 51 वारी आहे माऊलीची. मला मागच्या 5 घाटामध्ये ही माऊली भेटली होती मग इच्छा होती पांडुरंगाकडे की मला डबल ही माऊली भेटावं नाही तर मी याच्या गावला जाऊन म्हणजे आमच्या गावापाशी अर्धापूर तालुक्यामध्ये राहतात गिरगावला तर मी गावला जाऊन भेटणार होतो मात्र पांडुरंगाच्या कृपेनं मला डबल एकदा अजून देव भेट करेल इच्छा असलेली देव करणंच भाग आहे त्याला आणि करतेच बाबा किती आपल्या तेच भगवंत आपलं सगळं करण्यावाला आहे मात्र त्याच्यावर सगळा भाव राहू दे. भाव फक्त विठ्ठलावर भक्ती भाव ठेवायचा ते सगळं करणार. जवळपास 1 लाख लोक आहेत युट्यूब वर बघितले माऊलीला बघला रील्स इंस्टाग्रामच्या चॅनल वर तुझेच गुणगान आहे फक्त. बरं तुम्ही बघितलं का? बघितले माऊलीचा व्हिडिओ बघितला म्हणून चालेल इथं बघ माय तू फेमस झाली आता मला लय आनंद होता या बाहेर आता कशी म्हणू लागलो मी बसल्या जागी बाई हातपाय आपले किती गळून जाऊ दे तरी चंद्र सूर्य राहू दे आपल्याला पायाला ते चंद्र सूर्य असले की आपण काही नाही पांडुरंगाला पाहतोच जाऊ एवढी भजन म्हणलं भजन तर मित्रांनो बघू शकता मी आजी बरोबर चालतोय तरी आजीचा म्हणजे की दम थांबत नाहीये काही नाही आजी आजही माझ्यासारखं एका युवकासारखं लग 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 चालत आहे तुम्ही बघू शकता. तर माय रामकृष्ण हरी माय रामकृष्ण हरी तर पाय थांबतच नाही बाबा खूप बाया म्हणत होता अरे थांबे पण ते पाय थांबतच नाही. आता तुमच्या समोर तुमच्यासारखीच एक आजीबाई आहे आता हिच्या स्पीड मध्ये तुझ्या स्पीड मध्ये लय फरक आहे. असं कसं आहे देवानं काहीतरी मात्र चमत्कार तुझ्यामध्ये केलेलं साहेब आहे. चमत्कार केला बापू आणि मला लई बरं भेटलेली मग मला वाटते पांडुरंग कुठे मला जाय पांडुरंग साक्षात आहे का एखादा असा किस्सा पांडुरंगाचा की तुला वाटलं की खरंच मला त्या रूपामध्ये देव दिसला? हो मला स्वप्नात दिसला आणि मी गोदड्या काकात घेतले आणि पळायले आणि मग मी म्हणते आता देवा मला आता काहीच वाट दिसेना कुठं काय करू आता इकडं काय दिसणं तर चंद्रभागा दिसायची भडभड भडभड आहे ते माणूस उभा राहिला मला म्हणजे धर्म आहे हाताला मी म्हणतो मी नाही धरीत हातात मग म्हणते तो नाव काय मी त्याला म्हणते आधी तू नाव काय सांग मग ते म्हणते मो नाव रोहिदास आहे रोहिदास आहे म्हणजे की पांडुरंगाची मूर्त जमिनीवर नाही काही वरही नाही बरोबर अशी माझ्या समोर उभी राहिली असं दर्शन घेवा म्हणलं दर्शन घेऊ लागलो काय खुडकून वाजले की तेव्हा आला. अरे देवा तरी त्या स्वप्नामध्ये पांडुरंग आहे म्हणजे साक्षात चमत्कारच होय माय हाय की नाही बाबा
त्याला भेट देणं म्हणजे कवायवी. आता कालची गोष्ट आहे, महादेवाला म्हणाल्या आता देवाच्या जागी सांगाय काय घर नाही. त्या बाया म्हणाल्या महादेवाला जायचं. मी म्हणालो हो जायचं. मग पहिलं ध्यान आलं, मुंगे घाटाने गेलतो, गुपित लिंगाला गेलतो, असं ध्यान केलेलं. मग संध्याकाळी महाराज काय म्हणतात, माईत जरा कर मीच होईल. पिंड पाय माहिती हाताला लागते की नाही. या बाया वल्या म्हणला की आलाच. पण महादेवानं दर्शन इतकं छान दिलं आम्हाला सगळं. ही गोष्ट तुला आता सांगायला, असं देव कोणता बी भावाचा भुकेला आहे ते आपल्याला दर्शन देणेवाला. मी म्हणाले देवा किती मी विचार केला, पण माझ्या स्वप्नात आला आणि मला हाताला इथं झोपल्या जागी कशी पिंड लागायली, तरी तेव्हाच आलाय. असे देवाचे अनुभव. तर बघू शकता मित्रांनो की अशा प्रकारे आजीची भक्ती भाव आणि देवावर विश्वास एकदम चांगला आणि निर्मळ मनाने ती देवावर भक्ती करते. आणि पंढरपूरची वारी जवळपास 50 वर्षापासून करते. वय वर्ष 85 आहे आजीचं, तरी आजही एका युवकासारखं तडफडून तडफदार नेतृत्वासारखं चालत आहे. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या जवळच्या मित्राला आवडला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांना पाठवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. माय तू एकदा म्हण की जर व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून. कसं मला येते का रे एवढं म्हणायचं. व्हिडिओ जर आवडला तर याच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून. जे व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा, काहीतरी चॅनल करा. माझा हे व्हिडिओ आवडला याला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, चॅनलला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मित्राला पाठवा. जवळच्या मित्राला सगळ्याला पाठवा. राम राम कृष्ण हरी राम कृष्ण.